रामकृष्ण हरी. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. जगद्गुरू तुकोबारांनी वारीची परंपरा माऊलींपासून सुरू झालेली व्यापक स्वरूपामध्ये देऊ आळंदी पंढरीपर्यंत नेली. देऊतलं विठोबारायांचं विठ्ठल रुक्माईचं मंदिर बांधलं, माऊलींचं समाधी मंदिर तुकोबारांनी बांधलं आणि हा वारसा त्यांचे बंधू कान्होबांनी पुढं चालवला, थोरले पुत्र महादेवबाबा यांनी चालवला आणि त्यानंतर ही वारीची धुरा नारायण महाराज तुकोबारायांचे धाकटे चिरंजीव यांच्या खांद्यावर आली आणि मग या वारीला पालखीचं स्वरूप देण्याचं काम नारायण महाराजांनी केलं. ज्ञानोबा तुकोबा एकाच पालखीत ठेवून 1685ला पहिली पालखी सुरू झाली आणि या पालखीच्या कार्यक्रमामध्ये संत निळोबाराय. आज संत परंपरेमध्ये आपण निळोबारांना शेवटचे संत समजतो, पण भक्ती संप्रदायाचा कळस तुकोबाराय आहेत आणि संत संप्रदायाचा कळस निळोबाराय आहेत. कारण ज्या वेळेला 42 दिवस अनुष्ठान केलं, ज्या ठिकाणाहून तुकोबाराय वैकुंठाला गेले त्या ठिकाणी निळोबारांनी अनुष्ठान केलं आणि प्रत्यक्ष भगवंत भेट द्यायला आले. त्यावेळेला निळोबारांनी भगवंताला सांगितलं, तुला ओळखत नाही, तुझं रागी देवा बोलावले कोणी, पार्थिला वाचून आलाच का. तुकयाचा दावा करीत असे. पण तुकोबारायांच्यावरती एवढी भक्ती करणारा संत मला वाटतं कलियुगामध्ये कलस्थानी संत परंपरेच्या भक्ती परंपरेत निळोबाराय कलस्थानी असते आणि ही भक्ती परंपरा निळोबारायांनी देऊ आळंदी पंढरपूर या वारीनी अगदी आपल्या जीवनभर सांभाळली. तुकोबारांनी त्यांना अनुग्रह दिला आणि तुकोबारांचा अनुग्रह घेऊन निळोबाराय या संत परंपरेत अतिशय त्यागी जीवन जगून, म्हणजे त्यांच्याकडं पहिली कारकुनकी होती कुलकर्णी, ती त्यांनी सोडून दिली आणि या भक्ती परंपरेला त्यांनी आपलं संपूर्ण जीवन वाहून घेतलं. त्यांच्या जीवनातल्या अनेक घटना आहेत. त्यांच्या मुलीचं लग्न परिस्थिती नसताना भगवंताने येऊन केलं, ह्या सगळ्या चरित्राच्या गोष्टी आहेत. पण पालखी सोहळ्याला खूप मोठं योगदान नारायण महाराजांना त्यांनी दिलं. नारायण महाराजांची त्यांची मैत्री झाली आणि तुकोबारांचं चरित्र ऐकूनच तुकोबारांची भक्ती करण्याची त्यांच्या मनात ती ओढ निर्माण झाली आणि त्यातूनच 42 दिवसाचं अनुष्ठान घडलं. तुकोबारांचा अनुग्रह मिळाला आणि पालखी सोहळ्यामध्ये त्यांनी नारायण महाराजांचं वर्णन केलं आहे. सकळ वैष्णव वाटे जीव की प्राण तो हा नारायण देवकर. मग या सगळ्या वैष्णव संप्रदायाला त्यावेळी एकच पालखी होती. ज्ञानोबा तुकाराम हा मंत्र नारायण महाराजांनी दिला आणि निळोबाराय त्याचे साक्षीदार आहेत. मग या एकाच पालखीमध्ये निळोबाराय पण नारायण महाराजांवर असायचे आणि हा पालखी सोहळा मार्गस्थ व्हायचा. हे वास्तव चित्र त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं. आखोज एका चरित्र जे म्हणतो ते या 2 ओळीत आपल्याला कळतं की हा संप्रदाय जोपासण्यासाठी नारायण महाराजांनी जे योगदान दिलं त्याला खांद्याला खांदा लावून निळोबारायांनी दिलं आणि निळोबारायांच्या या परंपरेत आज तुम्ही यावर्षीचा अंक निळोबारायांच्यावरती काढताय. बहिणाबाईवरती झाला, आपला ज्ञानोबा तुकोबावरती झाला, आता 14 टाळकऱ्यांवरती झाला. आता मला असं वाटतंय की पुढचा अंक तुम्ही शिवराय आणि तुकोबाराय यावरती काढावा, कारण छत्रपती तुकोबारायांचे शिष्य आहेत. तुकोबारायांना छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरुस्थानी मानलं आणि पायकाच्या अभंगातून सगळे मावळे जीवाला जीव देणारे सरदार तुकोबारायांनी उभे केले. पायकाचा अभंग एक वेगळं प्रकरण त्यात आहे आणि हा संकल्प तुम्ही घ्यावा. निळोबारायांच्या अंकाला आम्ही आमच्या पालखी सोहळ्याच्या वतीनं, देवकरांच्या वतीनं, देव संस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि असंच कार्य संत परंपरेचं वास्तव लिखाण आपल्याकडून व्हावं
ते समाजापुढे यावं, खूप मोठं काम तुमच्या हातून होते. त्यालाही तुमचा काही वारसा आहे. तुमच्या वडील वारकरी होते, तुमचं भामचंदा पायथ्यापाशी गाव आहे. नकळत ती सगळी कृपा, तुकोबारायांचं ते तपश्चर्याचं बळ तुमच्या घरापर्यंत येऊन पोचलं आहे. आणि म्हणून ती शक्ती, ती ताकद हे काम करायला तुम्हाला प्रेरित करते. अशीच कार्य आपल्या हातून घडो आणि या सगळ्या कामाला आम्ही शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. आता 2-3 प्रश्न फक्त मी विचारतो. चालेल. पुरुषोत्तम महाराज की आता बघा त्यांची पालखी किंवा परंपराच्या आणि वारकरी संप्रदायातलं त्यांचं कीर्तन, भजन, गवळणी याचं काय काय स्थान आहे हे जरा सांगा. गाथा चालेल. तुम्ही सांगा. तुमचा ते जन्माचा संदर्भ सांगितला तोही सांगा. बोला. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करापुरी. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा खऱ्या अर्थाने जर समजून घ्यायचे असेल तर निळोबारायांची गाथा पाहावी. तुकारामांचे विषय क्षण जर बहिणाबाईंनी जसं लिहिलं गेला तसं निळोबारायांनी त्यांचे विषय लिहिला. त्यांनी त्यांच्या विषयाचं, त्यांच्या काळाच्या विषयाचं त्यांनी अभंग म्हणून आणलंय. नाम वाचे श्रवण कीर्ती, पाऊले चित्ती समान, काळ सार्थ केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. जगद्गुरु तुकारामाने त्यांच्या जीवनातला हा काळ कसा सार्थ केला तर नामस्मरणाचे चिंतन, श्रवण कीर्तन, अशा अनेक पद्धतीने निळोबारायांची गाथा जा अभ्यासली गेली. ज्या तुकाराम महाराज जशा परंपरेच्या अभंग गवळणीले गेल्या, संतपर अभंग गेले, तशाच प्रकारची निळोबारायांची गाथा पवित्र आणि गोड आहे की ती सोप्यात सोपं कसं करून सांगता येईल तर ती निळोबारायांची गाथा आहे. त्यांच्या गवळणी चालत जाऊन असं बोलत म्हणत असतील, अशा पद्धतीने त्या गवळणी त्यांच्या उठवायचं काम केलेलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तर फक्त 13 दिवस उपोषण केलं असेल गाथा प्राप्त होण्यासाठी. ज्यावेळेस पाण्यात बुडवल्या त्यावेळेस पांडुरंगाला ज्यावेळेस धावा केला की 13 दिवस झाले नेशेचे करता न पावसी अनंता मायापा, पांडुरंग स्वतः येतात आणि त्यांना गाथा देऊन जातात. पण निळोबारायत 13 दिवस नाही 42 दिवस अनुष्ठान केलं. आणि नवे साक्षात पांडुरंग आले तर ते म्हणले, पांडुरंग म्हणले याच लागे तुम्हा बोलाविले कोणी, मी करीत असे तुक्याचा. म्हणजे तुकाराम महाराजांविषयीची, संतांविषयीची भावना एक निष्ठपणे जर पाहायला गेली तर ती निळोबारांकडून पाहायला मिळते. म्हणून हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. जीवनात निळोबारायांनी संतांना अनन्य साधारण म्हणून देवाला सुद्धा दूर सांगितलं. म्हणून निळोबारायांची गाथा आपल्या जीवनात ते अग्रगण्यांनी पाहायला गेली पाहिजे. म्हणून आमच्या देहू देवस्थानने आवर्जून त्या ज्या ठिकाणाहून जगद्गुरु तुकाराम महाराज वैखंड गेले, आपल्या गोपाळपुरापासून, तर त्या ठिकाणी सुंदर प्रकारची निळोबारांची, जशी रामाची सुंदर प्रकारची आत्ता अयोध्येमध्ये मूर्ती आहे, म्हणजे काळा पाषाणचा दगड, तशा सुंदर प्रकारची ती काळ्या पाषाणची मूर्ती आमच्याकडे आहे. आता नवीन मंदिराची उभारणी चालली असल्यामुळे ती सध्या काढून ठेवलेली आहे. पण ती इतकी जिवंत मूर्ती की ती स्वप्नात जाऊन सांगण्याचा प्रयत्न करते की त्याचा लवकरात लवकर उद्धार होईल, त्याचा विकास आणि प्रसार होईल. कारण आपण म्हणतो काही दगड बोलत नसतं. अरे नाही, इथं झाडं, पानं, फुलं, नद्या आपल्याला सगळ्यांना एक दिशा करून सांगण्याचं काम करत असतात. आणि तशाच प्रकारचा हा जे सगळ्यांचा जे वैभव खेचून आणतं, त्या अशा प्रकारचे संत आपल्या जीवनात मार्गस्थ होऊन आम्ही ते सगळा एवढा 16 चालला, एवढं वाढतोय. कधी 350-700 वर्ष पडलेलं कलियुगात असंच होणार आहे. त्याच्यात काय वेगळं होतंय का? काय बदल होत नाही, ते होणार म्हणजे होणार. आणि मग त्याकरता सगळ्या संत मंडळींनी आपल्या जीवनात जर काय करावं तर आपल्याला जे जे जीवनात कार्य जातो त्याच्यात दुःख सांगितलं जातं. पण म्हणून परमार्थाच्या वाटेवरती ते आनंदाची वाटे. म्हणून आनंद अद्वैत्य नित्य निरामय जे का निजदे योग्यांचे आणि ते हे समचरण विटेवरी साजरी पहा भीमा तीर्थी. म्हणून यदा यदा ही धर्मस्य ग्लानी होती वाटतं, म्हणजे ह्या भूतलावरती संत परंपरा जागृत ठेवायचं काम म्हणजे माऊलींचं काम तुकाराम महाराज केलं. तुकाराम महाराजांच्या नंतर बहिणाबाईंनी केलं. आणि त्याच प्रकारे त्या उंचीचं काम कोण ठेवायचं काम निळोबा महाराजांनी केलं. म्हणून त्यांच्याविषयी जर काय सांगा तर जेवढं बोलाव तेवढं कमीच आहे. रामकृष्ण. त्यांच्या जन्माचा उल्लेख आणि त्यांच्या नावाचं काही धर्मशाळा आहे का?
सांगा आपण. आणखी काही ठिकाणी आहेत? रामकृष्ण हरी आमच्या अध्यक्षांनी आता यथोचित माहिती संतांची सांगितली. तुकोबारायांच्या देऊच्या वारकरी परंपरेमध्ये मैपती महाराज हे पहिले वारकरी, आणि या वारकरी परंपरेला देऊला येण्याची प्रथा त्यांनी सुरू केली आणि ती अखंडपणे निळोबारायांनी चालवली. म्हणून निळोबारायांना देऊमध्ये आणि संत परंपरेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. आमच्या अध्यक्षांचा जन्म जिथं निळोबारायांचं मंदिर वैकुंठ स्थानी होतं त्या ठिकाणी झाला आहे. त्यावेळी मक्ता परंपरा होती आणि त्यांच्या आजोबांनी तिथं मक्ता घेतला होता आणि ह्यांचा जन्म निळोबारायांच्या त्या मंदिरात झाला आहे. त्यामुळे निळोबारायांवर विशेष जीव पुरुषोत्तम महाराजांचा आहे. आणि का असू नये, आमचा सगळ्यांचाच संतावर आहे, पण तेवढी कळकळ त्यांना आहे. त्यांनी आता सांगितलं की ती मूर्ती दगड बोलते. ज्यांनी ती मूर्ती घडवली तेव्हा कारागिराच्या स्वप्नात निळोबा जातात की मला आता तिथं कुंडून ठेवलं आहे, मला लवकर मंदिर बांधायला सांगा. मग ती लोक आम्हाला सांगतात मंदिराची उभारणी करा. पण निळोबाराय इतकं जागृत स्थान आहे की त्यांच्या रूपानं दगड सुद्धा बोलायला लागतो, तर माणसं का नाही बोलणार. संप्रदायामध्ये त्यांची अभंग, गवळणी, कीर्तनात म्हणा, जागरात हे म्हणतात, कधी म्हणतात? हो, म्हणतात ना. ज्यावेळेस तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, वैकुंठानंतर पुन्हा ज्यावेळेस धावा करतात, पंचमीला तुकाराम महाराज ज्यावेळेस पंचमीला दिवशी मुलीसाठी जातात त्यावेळेस त्यांच्याविषयीचे जे अभंग आहेत ते आवर्जून घेतले जातात. मी जो तर आत्ता एक जसं सांगितलं अभंग, नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल, कीर्तनाचा समारंभ निर्धंब सर्वदा, निळा म्हणे स्वरूप सिद्धी, नित्य समाधी हरिचिंतनी, काळ सार्थक त्यांनी केला धरिला मेने विठ्ठल. म्हणजे तुकोबांचे वैकुंठ गमनाचे विद्या सुद्धा निळोबारायांचे अभंग येतात. आणि आवर्जून त्यांच्याविषयीचं ज्यावेळेस आमचे देवकर परंपरेचे आवर्जून सांगतात की निळोबारायांचा अर्थ पंचमीच्या दिवशी तो आवर्जून अभंग घेतला जातो. तुकाराम महाराजांची स्तुती त्यांनी केली. हा, नमो सद्गुरू 101 कडव्याची ती स्तुती आहे. पण त्यातले आपण फक्त आहेत ना एक 7-8 कडवीच आपण घेतो, त्याचा सार घेतो. कारण 100 कडवीची स्तुती म्हणायला लोकांना वेळ नाही. पण पण परंपरेत जेवढं बसतंय तेवढं केलंय. वैकुंठ गमनाच्या संदर्भात तर सगळ्यात जास्त निळोबारायांचं लिखाण आहे. तुकाराम महाराजांनी स्वतः तर त्याच्याविषयी लिहिलंच, पण साक्षात आता देव स्वतः येऊन भेटत. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलिकाळा माझी अद्भुत वर्तिवली, मानव देह घेऊन निळा म्हणे सकळस. हे कधी आपल्याला इतकं लक्ष झालं असतं, पण त्यांनी साक्षात आलेत, वैकुंठावरून आलेत आणि देव भेटून त्याच्यासाठी पाया पडतात. हे सगळं जे वर्ण पाहायला मिळतं ना, तर ते निळोबारांका आवर्जून पाहायला मिळतं. एक शेवटचं एखादा अभंग किंवा गवळण नाना म्हणते ना, निळोबारायांची निळा केला पावन, निळा केला पूर्ण केला, पूर्ण मला अख्खं नाही येत. मग मी आहे ना सुरुवात काय नाही. पूर्ण केला पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ, केला निळा, केला निळा, निळा केला पावन, घरा आले, घरा आले, घरा आले पाळून, सांभाळिले सांभाळिले, सांभाळिले अनाथा. हा, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ, घरा आले. निळोबारायांचा अभंग आहे. निळोबारायांच्या गवळणी विशेष करून पालखीच्या परतीच्या वारीला दुपारच्या वेळेला, त्यावर कारण भजनाला खूप वेळ असतो आणि अशा वेळेला निळोबारायांच्या गवळणी खूप गोड चाली लावून ऐकायला मिळतात. त्यासाठी परतीची वारी केली पाहिजे. जाताना खूप गडबड असते, जाताना निळोबारायांच्या गवळणी होतात पण बारीक छोट्या छोट्या होतात. परतीला येताना त्यांच्या मोठ्या मोठ्या गवळणी. आणि वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी अशा सुंदर गवळणी म्हणतात की ध्यानच लागतं आणि त्यामुळे अंतर कळत नाही, परतीचा प्रवासाचा त्रास होत नाही. नाही नाही तुमची नाही का? आहे का?
निळोबांची का हे काय आहे ना गवळण गवळण बोलते चालते त्यांची आहे ना अण्णा, बोलते चालते त्यांची आहे का? मृद मधुर मधुर बोलती चालती अख्खी नाही पाठ माहिती, सांगायला काय हरकत येत नाही. गवळांची गवळण पाठी का? मृद मधुर मधुर वाजवितो वेणू मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू सावळानंद नंदाचा सावळानंदो नंदाचा मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू गोपिका वेदनिया पात्र झाल्या ब्रह्मसुखा मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू रंजविना विनोद वचनी रंजविना विनोद वचनी हास्य करुणी हसवितो हास्य करुणी हसवितो मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू सावळानंद नंदाचा सावळानंद नंदाचा मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू निळा म्हणे त्यांची आगळा निळा म्हणे त्यांची आगळा गाली वेळोवेळा कर पल्लव गाली वेळोवेळा कर पल्लव मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू सावळानंद नंदाचा सावळानंद नंदाचा मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू. सुंदर. छान छान. निघू मला एवढ्या गडबडीच्या वेळेस अर्धा तास तुमच्या